नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वरा समृद्धी परिवारात तुमचे सहर्ष स्वागत। तर मी देवळा तालुक्यातील महालपाटणे या गावात आलेलो होतो आपल्या शेतकरी दादांचे जे चाळ आहे स्टोरेज ते बघण्यासाठी। दादा नमस्कार। नमस्कार। आपले नाव सांगा। शेतकरी मित्रांनो, माझं नाव आहे स्वप्नील भाऊसाहेब बच्चाव, गाव आहे महालपाटणे, तालुका देवळा, जिल्हा नाशिक। सर मोबाईल नंबर आहे माझा 7558386107। तुम्ही स्वरा समृद्धीची कोणती व्हरायटी लागवड केली होती? सर आपली जी स्वरा समृद्धीची व्हरायटी आहे ती पुसा रेड म्हणून आहे, पण तिचं नाव आता प्राईम आहे ना। प्राईम मध्ये आपण प्राईम फुरसिंग म्हणून ही व्हरायटी लागवड केली होती। तर आपण हे बियाणं कृषी केंद्रावरून खारीपाट्यावरून आणले आणि पूर्णपैकी जेवढं क्षेत्र आहे आपलं 10 एकर 12 एकर तेवढं आपण सगळं लागवड हे प्राईम फुरसिंगीच लावलं होतं। त्याच्यात आपल्याला उत्पन्न म्हणजे सुरुवातीपासून सांगायचं झालं तर त्याचं जर्मिनेशन 100-99 सांगत असेल कोणी ते 100% होतं। त्याचे आपल्याकडे लाईव्ह व्हिडिओ फोटो आहेत, बरोबर, रोपाचे सुद्धा। आणि त्याच्यानंतर जे आपण लागवड केल्यानंतर आपण एप्रिल एंडिंगला हा कांदा काढला, त्याची रोगप्रतिकार शक्ती एकही स्प्रे नाही। आणि हा माझ्या अंदाजाने माझं सांगतोय की एक कंपनीत आपल्याला काही विचारत नाही, पण मी सांगतोय की आपला कांदा टोटली 75-80% ऑर्गॅनिकली ग्रो केलाय आपण सगळा। आणि तो आज बी तशा पद्धतीने आहे, टिकवण क्षमता वगैरे सगळी ती तशी आहे। तुम्ही पाहू शकता कांदा आज पण तुम्ही पाहताय की हे सगळं तुम्ही अजून अडचण असल्यामुळे प्रॉब्लेम, चाळीत गेल्यानंतर पण कांदा आज आपल्याला डबल पत्ती, कुठल्याही प्रकारची कोजळी नाही, कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही। तुम्ही केव्हाही काढा, डबल पत्तीचा कांदा आहे। आणि अशा प्रकारे आपण जर्मिनेशन करून आपण कांद्याची लागवड करून असा कांदा पिकवला आहे। आणि ते नंतर कांदा साठवणूक केल्यानंतर आज आपल्याला कमीत कमी 4 महिने झाले। 4 महिन्यानंतर सुद्धा हा कांदा आपल्याला अशा पद्धतीने निघतोय। आणि आज पण मार्केटमध्ये गेल्यानंतर अशी क्वालिटी आपल्याला 100% हायेस्ट रेटने भेटू शकते आणि विकली पण आहे। अशा पद्धतीने आपण हा कांदा पिकवलेला आहे। तर आपल्या इतर शेतकरी मित्रांना या स्वरा समृद्धीच्या वाणाविषयी तुम्ही काय सांगाल? तर शेतकरी मित्रांना एकच सांगणं आहे आपलं की जे आम्ही जर्मिनेशनच्या सुरुवातीपासून मेन पॉईंट असं आहे, कंपनीची कुठली असू द्या, प्रोडक्शन ही नंतरची गोष्ट आहे, आधीची गोष्ट आहे जर्मिनेशन मध्ये आपल्याला प्रॉपरपणे 100% जर्मिनेशन मिळाले। आणि त्याच्यानंतर जे क्वालिटी मिळाली आपल्याला, तर ती क्वालिटी पण जोरात जबरदस्त आहे। त्याच्यामुळे सगळ्यांनी प्रयत्न केला पुन्हा स्वरा समृद्धीमध्ये उतरण्याचा, तर खूप चांगली गोष्ट आहे। आणि उत्पन्नही चांगलं आहे आणि क्वालिटी आणि क्वांटिटी दोघं गोष्टी जोरात आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आपण बघितला कांदा डबल पत्तीचा आहे, कोजळीचं प्रमाण नाही आहे, तरी आपल्या शेतकरी मित्रांनी स्वरा समृद्धीचं हे वाण लागवड करावी अशी विनंती। धन्यवाद।